आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही बसा बसा प्लीज. बर, तुम्ही काही घेणार? चहा, कॉफी, ज्यूस? स्वानंदी, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप चिडलाय आणि ते अगदी योग्य आहे, अगदी रास्त आहे. तुमच्याऐवजी जर कदाचित मी असतो ना तर मी इथे भेटायला आलोही नसतो. हो, तुमचं माझ्यावर चिडणं हक्क आहे तुमचा आणि तो अधिकार मी तुमच्याकडून हिरावून घेणार नाहीये. तुम्ही मला बोला, माझ्यावर चिडा, हवं तर मारा, मी मुकट्याने मारही खाऊन घेईन. पण मला काय म्हणायचंय ते एकदा ऐकू द्या प्लीज. स्वानंदी, तुम्हाला खरंच असं वाटतं का मी तुम्हाला संकटात असं अचानक सोडून जाईल? तुम्हाला माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे, माझ्या आयुष्यात तुमचं स्थान काय तुम्हाला माहिती आहे ना. स्वानंदी, माझा नाईलाज होता. सर्पोद्धारांनी तुम्हाला भेटण्यापासून मला बंदी घातली होती. तुमच्या या केसचा मतदानावर परिणाम होईल म्हणून साहेबांनी मला तुम्हाला भेटायला नव्हतं सांगितलं. माझ्याकडून तसा शब्द घेतला होता. आय वॉज हेल्पलेस. मैत्रिणीसाठी तू फोन केला होतास ना, तुला मदत हवी होती तेव्हा मला एक वचन दिलं होतंस तू, आठवतंय? आठवतंय ना साहेब. मी काय ते भावनेच्या वरात नव्हतं बोललो. मी अगदी मनापासून बोललो होतो. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही काहीही मागा, मी द्यायला तयार आहे. मला तू माझ्या बरोबर हवा आहेस. सगळ्या महत्वाच्या क्षणी मी तुमच्या आजूबाजूला होतो. मला सगळं दिसत होतं, कळत होतं, पण इच्छा असून सुद्धा मी काहीच करू शकत नव्हतो. स्वानंदी, मला माहिती आहे मी जे काही वागलो ते अत्यंत चुकीचं होतं. त्याला कुठलंही स्पष्टीकरण योग्य ठरणार नाही, नाहीतर ते देऊही नाही. आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला दुखावल्यानंतर खूप त्रास होतो आणि तो त्रास मी तुम्हाला दिलाय. मी खरंच चुकलो, मला माफ करा. मी गुन्हेगार आहे तुमचा. स्वानंदी प्लीज. मणी सर प्लीज, हो असं नका ना बोलू, अशी माफी नका मागू. मला मला तसं नव्हतं म्हणायचं. मला माहितीये मणी सर, तुमच्या आयुष्यात सरपोतदार साहेब किती महत्वाचे. तुम्ही जे वागलात ना ते योग्यच होतं. तुमच्या जागी कदाचित मी असते ना तर मी अशीच वागली असते. म्हणजे तुम्ही माफ केलं मला, तुमचा राग गेला ना? मणी सर, अहो माफ करण्यासारखं काय आहे यात? मला जे अयोग्य वाटलं ते तुमच्या दृष्टिकोनातनं योग्यच होतं की. प्लीज असं माफी वगैरे नका मागू. उलट मीच तुमचे आभार मानते. आभार? हो मणी सर, तुम्ही मला सोडून गेलात आणि मी एकटीच लढत होते. एकटीने लढताना मला माझी ताकद लक्षात आली. मी जराशी हिम्मत केली आणि माझी मलाच नव्याने ओळख झाली. माझ्यातली स्ट्रॉंग पॉझिटिव्ह स्वानंदी बाहेर आली. त्यासाठी मी तुमची आभारी आहे. आणि तुम्ही मला सोडून गेल्यावर मला तुमच्याबद्दलही काही गोष्टी जाणवल्या. काय? मणी सर, तुम्ही नसला ना की मला लय एकटं वाटतं. कदाचित तुमची सवय झाली आहे मला. आणि माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही माझ्या आयुष्यात लय महत्वाचे आहात.
किती सहज बोलून गेला तुम्ही. आणि काय झालं म्हणी सर? स्वानंदी, मला गेल्या काही दिवसापासून तुम्हाला एक गोष्ट सांगायची. स्वानंदी, माझं तुमच्यावर. मणी थांब. तुझी नाटकं पास झाली. मॅडम तुम्ही? मणी, स्वानंदीवर रेप केल्याच्या आरोपाखाली मी तुला अरेस्ट करतेय. शिंदे, मला अरेस्ट, माझी कंप्लेंट. नाही म्हणी सर, मी नाही केली तुमची कंप्लेंट. मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. शिंदे चला. मॅडम मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मॅडम ऐका मॅडम. मॅडम मॅडम अहो ऐका माझं, मनी सरांनी खरंच काही केलं नाहीये. ते दोषी नाहीयेत. ते दोषी आहेत की नाही हे चौकशी झाल्यावर कळेल. मोठे मोठे गुन्हेगार तोंड उघडतात 10 मिनिटात. हा पण बोलेल. मॅडम पण खरंच त्यांनी काहीच केलं नाहीये. तू तक्रार केलीस ना तुझ्या गुन्ह्याची, आता पुढली ड्युटी मला करू दे. जोपर्यंत तुझा गुन्हेगार सापडत नाही मी कोणावरही विश्वास नाही ठेवू शकत. मॅडम पण अहो मणी सर स्वप्नात सुद्धा असं करणार नाही. स्वप्नात अशक्य वाटणारी गोष्ट माणसं नशेत करतात. काय म्हणी? मॅडम माझा या केसशी काहीही संबंध नाही. मी आता फक्त स्वानंदीला इथे. फसवायला आलास? नाही मॅडम. शिंदे चला. मॅडम ऐका माझं, अहो सोडा त्यांना. मॅडम ऐका माझं, मनी सरांनी खरंच काही केलं नाही. मॅडम अहो ऐका माझं. मॅडम थांब ना, नको ना जाऊ. मणी सर, मला खूप उशीर होतोय, जाऊ द्या ना. मणी सर, अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी